नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी वेगळी आणि नवीन अशी रेसिपी बघणार आहोत, जी तुम्ही या अगोदर कधीही बघितली नसेल. तर ही रेसिपी आपण गाजरापासून बनवणार आहोत. थंडीचे दिवस आहे आणि मार्केटमध्ये खूप सारे गाजर उपलब्ध असतात आणि त्याचा रेट देखील खूप कमी असतो. त्यामुळे नेहमीच हलवा बनवण्यापेक्षा ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच छान याची टेस्ट लागते. फक्त 10 मिनिटात ही रेसिपी बनते आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये. अगदी स्वादिष्ट ही मिठाई बनते. एकदा बनवली तर सर्वच तुमचं कौतुक केलं वगैरे राहणार नाही. खूपच स्वादिष्ट ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी बनवायला वेळ देखील अगदी खूप कमी लागतो. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात. आता या रेसिपी करता मी इथे 3 गाजर घेतलेले आहेत. गाजर मस्त आपल्याला लाल लाल अशी घ्यायचीत आणि गोड घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता गाजराचा कलर जास्त डार्क नाही, थोडेसे असे भुरकट रंगाचे गाजर घ्यायचे, म्हणजे ते मधून खूप छान असे लाल असतात आणि चवीला खूप गोड असतात. तर याची वरची साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर तिन्ही गाजरांची साल व्यवस्थित अशी काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण माती असते त्यामुळे कचकच लागण्याची शक्यता असते, त्यामुळे धुवून घ्यायचे आहेत. आता ही आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून मिक्सरला आपण फिरवणार आहोत तर अगदी छान असे बारीक होतील. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व असे मी बारीक कट करून घेतलेले आहे. त्याचा जो मधला पार्ट असतो तो थोडासा लाईट कलरचाच असायला हवा, नाही तर मग चवीला गोड लागत नाही. आता मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व घालून घेतलेत. मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे. 1 वाटी दूध घेतले, त्यातला अर्ध वाटी दूध यात घालायचे, अर्धी वाटी आपण दूध नंतर यूज करणार आहोत. आता मिक्सरला हे छान अगदी फिरवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी बारीक याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. तर इथे तुम्ही साधं तूप घातलं तरी चालेल, पण मी इथे साजूक तूप घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धीपेक्षा थोडंसं कमी रवा घालायचा आहे. तर अगदी बारीक रवा यूज करायचा आहे. समजा तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला तो फिरवून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे. तुपामध्ये छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. तर रवा इथे छान भाजून झालेला आहे. यामध्ये आपण जी गाजराची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत. ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते आणि झटपट बनते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण अर्धा वाटी दूध साईडला ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे रवा छान असा शिजला जाईल. तर अर्धी वाटी दूध जे राहिलेलं होतं ते मी यात घालून घेतलं आहे आणि छान असं परतून घेणार आहे. अर्धी वाटी यात साखर देखील आपल्याला घालायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात साखर घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा छान याच्यात शिजवून घ्यायचा आहे. तर कलर येण्याकरता यामध्ये मी थोडासा फूड कलर घातलेला होता. हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपीची टेस्ट अजूनच वाढवण्याकरता यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर घातल्यानंतर परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत रवा कोरडा होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता रवा कढई सोडायला लागलेला आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर हे अजूनच घट्ट होणार आहेत, त्यामुळे प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान याची टेस्ट लागते. असं देखील तुम्ही खाऊ शकता. रवा रवा समजून देखील तुम्ही हे खाऊ शकता. याची टेस्ट खूपच छान लागते. परंतु आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत, त्यामुळे पुढची प्रोसेस करायची आहे. तर रवा इथे व्यवस्थित पसरवून ठेवायचा आहे, जेणेकरून लवकरच थंड होईल. आता पुढची प्रोसेस करण्याकरिता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला जो किस मिळतो खोबऱ्याचा तो घालायचा आहे. तर खोबऱ्याचा किस नसेल तर खोबऱ्याची वाटी किसून घातली तरी चालेल, परंतु आपण अगदी छान ही रेसिपी बनवण्याकरता बाहेर जो मार्केटमध्ये मिळतो तोच घेतलेला आहे. आता खोबरं परतून झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालणार आहोत आणि त्याचसोबत यामध्ये आपण साई देखील घालणार आहोत. यामुळे खूप छान असं टेक्स्चर ह्या खोबऱ्याला येतं आणि याची टेस्ट देखील खूप छान अगदी खव्यासारखी लागते. यामध्ये आपल्याला साखर देखील घालायची आहे, परंतु व्हिडिओमध्ये स्किप झालं होतं. छान असं परतून घ्यायचं आहे आणि अगदी घट्टसर आपलं हे मिश्रण तयार होतं. थंड झाल्यानंतर अजूनही घट्ट हे होतं. आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत, म्हणजे छान अशी आपली रेसिपीमध्ये व्यवस्थित असं बसेल. आता इथे मी छान छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले. हे खायला खूपच स्वादिष्ट लागतात. याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याचे लाडू देखील बनवू शकता. आता याचप्रमाणे मी सर्व बनवून घेणार आहेत. अगदी छोटे बनवायचे आहेत, म्हणजे छान असे आपले बॉल तयार होतील. तर एवढ्या साऱ्या मिश्रणामध्ये आपले एवढे सारे बॉल्स तयार झालेले होते. आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. तर त्याकरता इथे जे मिश्रण आपण थंड करायला ठेवलं होतं त्यातलं आपल्याला चमच्याने असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याची अशी पारी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर अगदी छान असं घट्ट आपलं हे मिश्रण तयार होतं. आता याची अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जो आपण बॉल्स बनवलेले आहे खोबऱ्याचे ते यात घालायचे आहेत.
अशी हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असे करून घ्यायचे. याला पूर्ण व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे आणि असं लाडूसारखा शेप द्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तसा शेप तुम्ही याला देऊ शकता, परंतु इथे लाडूसारखा शेप मी देणार आहे. खूपच छान ही गाजराची मिठाई तयार होते. तुम्हाला खूपच आवडेल, नक्की ट्राय करून बघा आणि अगदी झटपट बनते, त्यामुळे नक्कीच ट्राय केलीच पाहिजे. आता याचप्रमाणे मी सर्व बॉल्स बनवून घेणार आहेत. खूपच छान ही मिठाई लागते. आता याचप्रमाणे सर्व बॉल्स मी तयार करून घेत आहे. थोडं थोडंच मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे, जास्तही मोठे बॉल्स करायचे नाही. खोबऱ्याच्या गोळ्यापेक्षा आपल्याला या मिश्रणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि छान प्रकारे असे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हाताला जर चिपकत असेल तर तूप लावलं तरी चालेल. आता याचप्रमाणे मी सर्व बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहे. कुणी म्हणणार नाही की आपण हे गाजरापासून बनवलेले आहेत. तर सर्व तयार करून झालेले आहेत. तेवढ्या मिश्रणामध्ये एवढे सारे बॉल्स माझे तयार झालेले होते. अगदी छान हे दिसत आहेत. तर मी तुम्हाला कट करून देखील दाखवते. मध्ये छान असं मिश्रण हे खोबऱ्याचं दिसतंय आणि दिसायला देखील सुंदर दिसतंय, तितकीच याची टेस्ट देखील खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.